हालेलुया. कुठलाही का महत्वाचा असा निर्णय असेल ना, दोघं एक विचार जर असतील तर त्या घरामध्ये मतभेद किंवा वादविवाद फार कमी असतात. पती पत्नीमध्ये विचार असणं फार गरजेचे. आणि या ठिकाणामध्ये सुद्धा मला पाहायला मिळतं की हा विचार की आदामाने विचार केला नाही. त्याने विचारलं नसेल की तू जे फळ देते ते फळ कुठल्या झाडाचं आहे. फळ दिलं, त्याने खाल्लं, दॅट्स इट. आज सुद्धा तसंच होत आहे ना. हालेलुया. विचारल्या जात नाही कसं बनवलं, काय बनवलं, विचारल्या जात नाही ना. जे बनवलं, कसं बनलं ते सांगायचंच नाही. हालेलुया. आणि जर सांगितलं तर मीठ कमी झालं तर तिथूनच बटन दाबलं आणि सुरू झालं. मसाला कमी झाला, तेल जास्त झालं, कोणी काही म्हणत नाही. निमूटपणे खाल्ल्या जातं. हालेलुया. परंतु आमच्या घरी चांगलं बनतं बरं का. माझ्या तब्येतीवरूनच तुम्हाला लक्षात येत असेल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये आदामाला जे फळ देण्यात आलं, या फळावरून पिणू त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि आज्ञा मोडल्या कारणाने त्यांच्या जीवनामध्ये जे परमेश्वराच्या जीवनाचा श्वास होता, तो जीवनाचा श्वास त्यांच्यातून निघून गेला. मनुष्याच्या जीवनामध्ये पियानो पापाने या जगामध्ये मरणाने शिरकाव केला. आणि वचनात ही गोष्ट आम्हाला स्पष्ट होते की वचन मी वाचूया. रोम करासपत्र अध्याय 5 आणि वचन 12 मध्ये. रोमन चॅप्टर 5 वर्स 12. रोम 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. एका माणसाच्या द्वारे जगामध्ये पाप शिरले. आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. वचन 14 वाचा. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्याच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. ओके, क्लिअर झालं. आदाम कोणाचं प्रतिरूप? जो येणार होता त्याचं प्रतिरूप आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्या अगोदर पियानो परमेश्वराने आदामाची निर्मिती केली आणि तो आदाम येशू ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व बाबतीमध्ये तो परमेश्वरासमोर नीतिमान ठरला, परमेश्वरासमोर तो पवित्र ठरला. आणि वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तो सर्व प्रकारे पारखण्यात आला. येशू ख्रिस्ताला पारखण्यात आलं प्रत्येक बाबतीमध्ये. परंतु प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आणि पवित्र ठरला. आणि म्हणूनच प्रियांनो तो मानवतेसाठी विजेता आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक बाबतीमध्ये विजेता ठरला, प्रियांनो आम्ही सुद्धा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून आम्ही सुद्धा विजेता नक्की ठरू शकतो. त्याच्या पावलावरती पाऊल देऊन, त्याच्या मार्गावरती चालून प्रियांनो आम्ही सुद्धा विजयी नक्की ठरू शकतो. सो त्यानंतर एक महत्वपूर्ण आणि शेवटचा मुद्दा आहे की त्याचं नाव ही गरिबी दर्शवते. प्रिय, आम्ही धन्य नाव पाहत आहोत. हालेलुया. आम्ही धन्य नाव, आम्ही सुंदर नाव पाहत आहोत की ज्या नावामध्ये आणखी एक गोष्ट दडलेली आहे की त्याचं नाव गरिबी सुद्धा दर्शवते. कसं? लूका सुवर्तमान अध्याय 1 आणि वचन 26 ते 28 मध्ये आम्ही वाचतो. त्या ठिकाणामध्ये काही गोष्टी आम्हाला लक्षात येतील. लूका सुवर्तमान अध्याय 1 वचन 26 ते 28 वाचा. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या एक गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. ओके, या ठिकाणात आम्हाला पाहायला मिळतं की जे श्रीमंत लोक आहे किंवा श्रीमंत भाग आहे, इस्रायलमधला सर्वात श्रीमंत भाग कोणता होता माहिती आहे? यरूशलेम. समृद्धी किंवा श्रीमंती या भागामध्ये पाहायला मिळते. आणि आज सुद्धा जर तुम्ही इस्रायलमध्ये जाल तर ती समृद्धी तुम्हाला इस्रायलच्या भागामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तो आशीर्वाद सुद्धा तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळेल. आणि प्रत्येक जण प्रार्थना करा की जीवनात एकदा तरी प्रभूने तुम्हाला त्या पवित्र भूमीवरती तुम्हाला घेऊन जावं. हालेलुया.
या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये गालिलाच्या नासरेत गावामध्ये एक कुमारी होती आणि या कुमारीकडे गब्रियल देवदूताला पाठवण्यात आले. हा भाग दरिद्री किंवा गरिबीचं दर्शक सुद्धा आहे. आणि गालिलचा हा जो परिसर आहे या ठिकाणामध्ये जास्तीत जास्त मागा असलेला भाग म्हणून पाहिला जातो. कारण हा समुद्राचा एक भाग आणि या समुद्राच्या भागाजवळ प्रियांनो जे दरिद्री किंवा फार गरीब लोक राहत होते या ठिकाणामध्ये श्रीमंती मुळीच आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि आणखी एक गोष्ट आम्हाला लक्षात येते मत्ती याचा अध्याय 13 आणि वचन 55 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 13 वर्स 55, येशू त्याचं नाव जी गरिबी सुद्धा दर्शवते. वाचूया मॅथ्यू 13:55, मत्ती 13:55 मध्ये, हा सुताराचाच पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसेफ, शिमोन व यहुदा हे त्याचे भाऊ ना. ओके, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलतायत काय म्हणतायत ते, हा सुताराचा पुत्र ना. आता मला सांगा, राजा म्हणल्यानंतर राजाचा पुत्र म्हणेल, सुतारा म्हणल्यानंतर त्याला सुताराचा पुत्रच तर म्हणतील ना, बरोबर आहे. डॉक्टर म्हणल्यानंतर डॉक्टरचा पुत्र म्हणला जातो, बरोबर. ती गोष्ट वेगळी आहे की डॉक्टर आणि डॉक्टरीन बाई म्हणल्या जातात, बरोबर आहे. वकील आणि वकिलीन बाई म्हणल्या जातात. आता त्यांनी शिक्षण एकाने केलं परंतु ते टॅग त्या व्यक्तीला सुद्धा मिळून जातं. परंतु या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वडिलांचं म्हणजे योसेफाचं जे काम आहे, व्यवसाय काय आहे, सुतार. आता सुतार म्हणल्यानंतर फार श्रीमंती या घरामध्ये नाहीये, राईट. आणि श्रीमंती नसल्या कारणानेच आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आई वडिलांच्या जीवनामध्ये किती गरिबी असेल, फार गरिबी होती. कारण आताचे जे सुतार आणि त्यावेळेचे सुतार यामध्ये फार फरक आहे. आता सहजासहजी सुतार म्हणले जात नाही, कारपेंटर म्हणलं फार चांगलं वाटतं, बरोबर ना. हे रेप्युटेशन दाखवणारं नाहीये, तर ही कमतरता दर्शवणारी गोष्ट आहे, फार कमीपणा दर्शवणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच जे हिनवण्याचं काम हे लोक त्या ठिकाणामध्ये करतायत की हा सुताराचा पुत्र ना, म्हणजे किती कमतरता प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ते दर्शवतायत, गरिबी दर्शवतायत. हालेलुया, हालेलुया. आम्ही वाचूयात परत एकदा ते वचन मत्ती 13:55 मध्ये, वाचा परत एकदा. हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसेफ, शिमोन व यहुदा हे त्याचे भाऊच ना. सो प्रभू येशू ख्रिस्ताला हिनावून ते बोलत आहेत. आणि हिनावून बोलत असताना ही गोष्ट मला पाहायला मिळते की नासरेत मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा अवहेर करण्यात येतोय. प्रभू येशू ख्रिस्ताला नासरेतकर सुद्धा म्हणलं जायचं. आणि नासरेतकर म्हणल्या जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताला नासरेत मध्ये काय हिणवतायत की हा सुताराचा पुत्र ना, त्याची गरिबी ते दर्शवतायत. हा तर गरीब आहे परंतु लोकांसाठी हा मान बनू इच्छित आहे. हा तर गरीब आहे परंतु हा लोकांसाठी राजा बनू इच्छित आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ही गोष्ट स्पष्ट करत आहे की कुठल्याही संदेशाला त्याच्या देशामध्ये मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. असंच घडतं, असंच होतं. आपण आपल्या लोकांना सांगण्यासाठी प्रयत्न करतो की येशूकडे या, येशूवर विश्वास करा. आपले लोक ऐकत नाही. ते काय म्हणतात, काहीतरी गडबड झाली. जास्तीत जास्त असंच म्हणलं जातं, काय येशू येशू करता. म्हणून आम्ही आपल्या लोकांसाठी फक्त प्रार्थना करावी, सोनारानेच कान टोचावेत. हालेलुया. जे लोक सांगू शकतात ना, अनोळखी लोकांना आम्ही त्यांच्याकडे पाठवत, ते नक्की प्रभूचं काम त्यांच्या जीवनामध्ये घडवण्यासाठी प्रभू नक्की त्यांचा उपयोग करेल आपल्या लोकांसाठी. परंतु आपण आपली जबाबदारी की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे की योग्य लोक त्यांच्याकडे पाठवावे. जर आपण तारल्या गेलो परंतु आपले लोक जर तारल्या गेले नाही तर पियानो आपल्याला फार दुःख होईल. आपल्याला चांगलं वाटेल का आपण स्वर्गामध्ये आहोत आणि आपले नातेवाईक, आपले जवळचे लोक हे नरकामध्ये पडले? चांगलं वाटेल का? नाही वाटणार. म्हणून मी विनंती करेल की आपण आपल्या पतीसोबत, आपल्या पत्नीसोबत, आपल्या लेकरांसोबत आपण प्रार्थनेला यायला पाहिजे. त्यामध्ये जी धन्यता आहे, त्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ना, ते फार वेगळे आहेत.
ते आम्ही पैशाने सुद्धा, कुठली गोष्ट देऊन सुद्धा प्रियानो आम्ही विकत घेऊ शकत नाही. जर तुम्ही सहपरिवार, सहकुटुंब जर तुम्ही प्रार्थनेला येतात, तर ही फार मोठी श्रीमंती प्रभूने तुम्हाला दिली, फार मोठा आशीर्वाद प्रभूने तुम्हाला दिलाय. हालेलुया. जर हे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले नाहीये, तर यासाठी प्रार्थना करा की प्रभू, आम्हाला सर्व परिवार मिळून तुझ्या भवनामध्ये यायचंय, तुझा गौरव करायला. हालेलुया. जर तुमच्या सोबत तुमचे पती येत नसतील, तर त्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या सोबत तुमची पत्नी येत नसेल, त्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही दोघं पती पत्नी येत आहेत, परंतु तुमचे लेकरं येत नाहीत, त्यासाठी प्रार्थना करा की प्रभू, आमच्या सर्वांचे मार्ग तू मोकळे कर. आम्हाला सर्वांना तुझ्या भवनामध्ये यायचंय, तुझा गौरव करायचा आहे. फक्त महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच यायचं नाहीये. बोले येशू मसीह की. वर्षातून एकदा सगळ्यांनी सोबत यायचं नाहीये, तर दर सभेला तुम्हाला आठवड्यातून एक तरी दिवस तुम्हाला सर्वांना सोबत यायचंय. ही प्रार्थना करा. हे आशीर्वाद आहेत. काही अडखळ येत असतील तर यासाठी तुम्ही उपवास करा, प्रभूकडे मागा की परमेश्वरा, या सगळ्या गोष्टी आम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपाने तू दे. मग तुमच्या घरामध्ये वादविवाद राहणार नाही, तुमच्या घरामध्ये मतभेद राहणार नाही. एक विचार, एक मन, एक अंतःकरण परमेश्वर तुमच्या सर्व परिवारातील व्यक्तींना दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला हिणवलं जातं की तो सुताराचा पुत्र आहे, त्याची गरिबी दर्शवल्या जाते. परंतु एक वचन आम्हाला आणखी पाहायला मिळतं की त्याची गरिबी किती आहे. लूक 2:7 मध्ये आम्ही वाचूयात. लुका चॅप्टर 2:7. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळत्यात गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्याला उतार शाळेत जागा नव्हती. कुठे जागा नव्हती? ओके. सो उतार शाळेमध्ये जागा न मिळण्याचं आणखी एक कारण त्यांच्याकडे पैसे नसतील. राईट. तो सुताराचा पुत्र म्हणले गेले आहे. योसेफाचं काम आहे सुतारकीचं. आणि त्या वेळामध्ये किती हा व्यवसाय प्रगत असेल, किती हत्यार त्याच्याकडे असेल, किती पैसा असेल, ही गोष्ट आम्हाला लक्षात येते. एक साधारणरित्या काम करणारा, दररोज मोलमजुरी करणारा व्यक्ती कधी कधी त्याला उपास सुद्धा राहावा लागतं, बरोबर ना? एखादा व्यक्ती जो स्वतःचा व्यवसाय करतो ना, छोटा मोठा व्यवसाय, त्याला माहितीये कधी कधी त्याला काम सुद्धा मिळत नाही. आणि योसेफाची सुद्धा कदाचित ही परिस्थिती असेल. आणि म्हणून प्रियांनो, त्यांना उतार शाळेमध्ये जागा मिळाली नाही. कदाचित त्यांच्याकडे पैसे सुद्धा नसतील. आणि म्हणून ते कोणत्या ठिकाणी गेले होते? गव्हाणीमध्ये. आणि गव्हाणीमध्ये प्रियांनो त्यांना ते असताना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गव्हाणीमध्ये झाला. आम्हाला त्याची गरिबी या सर्व वचनातून दर्शविली जाते की त्याची गरिबी किती असेल, त्याच्या परिवारामध्ये किती गरिबी असेल. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिवाराची गरिबी असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधी एक वचन सांगण्यात आलंय. वाचूया. 2 कोरिंथ 8 आणि वचन 9 मध्ये. 2 Corinthians chapter 8 verse 9. 2 Corinthians 8:9 मध्ये काय म्हणलंय? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याने त्याच्या दरिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. तो मोठ्या राजमहालामध्ये सुद्धा तो जन्माला येऊ शकला असता. परंतु जर तो राजमहालामध्ये जन्माला आला असता तर आम्हाला धनवान होण्याचा अधिकार किंवा ते आशीर्वाद आम्हाला मिळाले नसते. तो कसा जन्माला आला? दरिद्री म्हणून. तो दरिद्री म्हणून जन्माला आला, म्हणून आम्हाला धनवान होता आलं. त्याच्याकडे जीवन होतं म्हणून त्याने त्याचं जीवन आम्हाला दिलं आणि आमच्याकडचं मरण त्याने स्वतः घेतलं. त्याच्याकडे शुद्धता होती, त्याच्याकडे पवित्रता होती, त्याची पवित्रता त्याने आमच्याकडे दिली आणि आमच्याकडे असलेले पाप त्याने स्वतःवरती घेतले. ही आदला बदल प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन केली. हालेलुया. जे आमच्याकडे होतं ते त्याने स्वतःकडे घेतलं आणि त्याच्याकडे स्वतःकडे असलेलं सगळ्यात चांगल्या गोष्टी त्याने आमच्यासाठी दिल्या. बोलू येशू मसीह की. हालेलुया. जसा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, प्रियांनो, अनेक मोठमोठ्या घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे घडून आल्या. आणि ही मोठी बदल प्रियांनो आमच्या
प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने देव केली की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो हे आशीर्वाद त्याला ऑटोमॅटिकली मिळतात. कुठले आशीर्वाद? अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. काय व्हावे? फक्त आम्ही प्रियांनो आर्थिकरित्या किंवा भौतिकरित्या मी धनवान नाही, तर आत्मिकरित्या प्रियांनो आम्हाला धनवान होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले. हालेलुया. आम्ही पाहतो की आज अनेक लोक आहेत की जे भौतिकरित्या प्रियांनो ते धनवान आहे, परंतु आत्मिकरित्या प्रियांनो ते दरिद्री आहेत. हालेलुया. ही आत्मिक जी दरिद्री आहे ती कशाने संपवली जाऊ शकत नाही, ती फक्त आणि फक्त येशूच्या द्वारे संपवली जाऊ शकते. आणि आत्मिक धनवान होण्यासाठी येशूकडेच यावं लागेल. हालेलुया. हालेलुया. जर आम्हाला धनवान व्हायचंय आत्मिकरित्या, येशूकडे आम्ही आलेलो आहोत आणि पूर्णपणे येशूकडे येणं फार गरजेचं आहे. मला वाटतं शुक्रवारच्या सभेला ही सर्व दरिद्री परमेश्वराने या परिवाराची दूर केली, या संबंधी आम्ही ऐकलं. त्यांना कसे आशीर्वाद मिळाले धनवान होण्याचा? ज्या वेळामध्ये जे मागी लोक, जे ज्ञानी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी आले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आले, त्यांनी काय काय आणलं होतं? सोने, ऊद आणि गंधरस. हे सगळ्यात महागड्या गोष्टी आहेत. आणि या महागड्या भेट वस्तू विदेशातून येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी आणण्यात आल्या. आणि त्या भेटीला आणल्यानंतर त्यांनी काय छोटं नसून आणलं बरं का. कधी कधी आपल्याला वाटतं छोटी वस्तू आणली असेल, त्यावेळेसची आणि आताची जी परिस्थिती फार वेगवेगळी आहे. जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी आले ते कोण होते? ज्ञानी लोक होते. ते कदाचित खगोलशास्त्रज्ञ होते. आणि हे लोक मोठ्या प्रवासाला करून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी मोठमोठ्या वस्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी आणल्या. या भेटी आणल्यानंतर सर्व या योसेफाच्या, मरियेच्या परिवाराची जी दरिद्री आहे ती पूर्णपणे संपली. हालेलुया. हालेलुया. या संबंधी शुक्रवारच्या सभेला तुम्ही ऐकलंय. ज्या ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये येतो ना, प्रभू येशू ख्रिस्त सर्व व्यक्तीच्या जीवनातील मानसिक, बौद्धिक, आत्मिक, आर्थिक किंवा भौतिक दरिद्री प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे नाहीसी करतो. त्याला धनवान तो करतो. वैचारिक, बौद्धिक, आत्मिक, भौतिक, मानसिक, त्याला धनवान होण्याचा अधिकार, आशीर्वाद प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या वेळामध्ये ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो तो आशीर्वाद, धनवान होण्याचा आशीर्वाद त्याला प्रदान करतो. हालेलुया. भौतिक आशीर्वाद कमी जास्त होतील, आपल्या डोळ्यांनी दिसणारे आशीर्वाद कमी जास्त होतील, परंतु मानसिक जे आशीर्वाद आहे, मानसिक धनवान जे होणं आहे प्रियानो, हे कायम टिकणार आहे. आणि प्रियानो, ज्या प्रकारे आम्ही वचनामध्ये वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताकडनं मिळणारी जी शांती आहे ती शांती विकत घेतल्या जाऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताकडनं मिळणारा जे आशीर्वाद आहे प्रियानो, ते आशीर्वाद प्रियानो पैशाने घेतल्या जाऊ शकत नाही. प्रियानो, जे आरोग्य आहे ते पैशाने विकत घेतल्या जाऊ शकत नाही. येशू तुमच्या जीवनामध्ये येतो, त्याद्वारे प्रियानो हे सर्व आशीर्वाद, धनवान होण्याचे आशीर्वाद, आत्मिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, भौतिक सुद्धा, हे सगळे आशीर्वाद प्रियानो येशूच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये, येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये धावत येतील. आणि म्हणून येशूकडे या. येशू तुमच्यासाठी फार मोठमोठे आशीर्वाद नक्की तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. हालेलुया. सो या सुंदर नावाबद्दल, महान नावाबद्दल आम्ही पाहिलं की येशूचं नाव, येशुआ, द लॉर्ड सेव्हस, परमेश्वर तारतो, परमेश्वर वाचवतो. की ज्याचं नाव मरियेला सांगण्यात आलं, ज्याचं नाव योसेफाला सांगण्यात आलं की तुम्ही त्या बाळकाचं नाव येशू ठेवा, आणि त्या नावाचा अर्थ काय आहे की तो आपल्या लोकांना तारेल. हालेलुया. तो आपल्या लोकांना, आपल्या प्रजेला पापापासून तारेल. आणि त्याचं नाव घोषित करतं की तो परात्पर देवाचा पुत्र, तो इस्रायलाचा राजा, तो त्याच्याविषयीची भविष्यवाणी पूर्तता करण्यात आली आणि तो मानवतेसाठी विजेता आहे. आणि त्याचं नाव गरिबी दर्शवते, आणि त्याचं नाव जरी गरिबी दर्शवतोय तरी प्रियांनो आम्हाला तो या जगामध्ये दरिद्री म्हणून जन्माला आला, परंतु त्याच्या दरिद्री जन्माच्या द्वारे प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना त्याने धनवान केलेला आहे, मानसिक, बौद्धिक, वैचारिक, आत्मिक. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो येशू येतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक असलेली प्रियांनो जी दरिद्रता आहे ही पूर्णपणे नष्ट होऊन
प्रभू त्याला धनवान करतो, आत्मिकरित्या त्याला धनवान करतो. सो या प्रभूकडे पूर्ण अंतकरणाने या. प्रभू तुम्हाला या सुंदर नावाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुंदर नावाच्या द्वारे तुम्हाला सुद्धा सुंदर करो, आनंदित करो, हर्षभरित करो. आणि या ख्रिसमसच्या या पूर्व रविवारी परमेश्वर तुम्हाला प्रत्येकांना त्याच्या शांतीने, आनंदाने, आरोग्याने, त्याच्या समृद्धीने तुम्हा प्रत्येकांचं जिवंत भरो. परमेश्वर त्याची कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रदान करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.